नमस्कार. वुमन्स 24 न्यूज मध्ये आपल्या सक्षम स्तंभातून आज आणतो एक प्रेरणादायी बातमी. अमरावतीत दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक अधिवेशन. सक्षम संस्थेच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाने विदर्भाच्या भूमीला नवप्रकाशमान मिळालं. चला जाणून घेऊया या भव्य सोहळ्याची मुख्य घडामोडी. अमरावती जिल्ह्यातील समस्त 21 प्रकारच्या दिव्यांगासाठी समर्पित सक्षम संस्थेतर्फे एस.व्ही. देशमुख मेमोरियल हॉल येथे दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी अमरावतीत दिव्यांग अधिवेशनाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर गोविंदजी कासट यांच्या शुभ हस्ते झालेल्या या अधिवेशनात 220 हून अधिक दिव्यांग बंधू भगिनी, समाजातील मान्यवर आणि सक्षमचे सर्व कार्यकर्ते एकत्र आले. सक्षमचे राष्ट्रीय सहसचिव श्री सुरेशदादा पाटील यांनी उपस्थित दिव्यांगांना उद्बोधन देत म्हटलं, दिव्यांगासाठी कित्येक वर्षापासून कायदे अस्तित्वात आहेत, पण सामाजिक स्तरावर त्यांची अंमलबजावणी होत नाही. सक्षम संस्था याकडे लक्ष केंद्रित करून हे कायदे प्रत्यक्षात आणेल. 4 वेगवेगळ्या सत्रात विभागलेल्या या अधिवेशनात रोजगार आयोगाबाबत प्राध्यापक डॉक्टर मोनाली उमप, क्रीडा आयोगाबाबत डॉक्टर संजय तिरतकर, कुटुंब प्रमोदराबाबत श्री प्रदीप व्यवहारे यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक श्री चंद्रकुमार जाजोदिया यांचे सुपुत्र श्री अर्चित चंद्रकुमार जाजोदिया विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. RSS च्या 100 वर्षाच्या पूर्तीच्या निमित्ताने त्यांनी सर्व दिव्यांगांना भेट म्हणून बॅग वाटप केली. प्रतिभावान दिव्यांग चिरंजीव भव्य पलेजा श्री निखिल भेंडे यांचे स्वागत आणि मनोगत झालं. तर दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक श्री जीवनमोर गोरे यांनीही आपल्या अनुभवाद्वारे प्रेरणा दिली. समारोप सत्रात डॉक्टर अरविंद देशमुख यांनी संत गुलाबराव महाराजांचा दाखला देत सांगितलं, दिव्यांगांमध्ये संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या अधिवेशनानंतर दिव्यांगांना गृहोपयोगी वस्तू, पांढरी काठी आदी सदिच्छा भेटी देऊन सांगता झाली. विदर्भात जिल्हा स्तरावर इतक्या भव्य प्रमाणात झालेले हे पहिलंच दिव्यांग अधिवेशन असल्याचे सक्षम संस्थेने आणि सर्व सहभागींचं अभिनंदन. या प्रेरणेमुळे इतर जिल्ह्यांनाही मार्ग मिळेल अशी अपेक्षा. वुमन्स 24 न्यूज कडून सक्षम संस्थेला आणि अर्चित भैया सारख्या समाजसेवकांना सलाम. दिव्यांग सक्षमीकरणासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया. पुढच्या घडामोडीसाठी रहा जोडलेले. धन्यवाद.